हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत पावसातला एक दिवस मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। एके दिवशी सकाळी उठलो तर आकाशात गडद काळे ढग जमले होते। हवेत गारवा जाणवत होता। काही वेळातच वाऱ्याच्या झुळकीने आभाळ भरून आलं आणि अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या। हे दृश्य खूपच सुंदर होतं। खिडकीतून बाहेर पाहताना पावसाच्या थेंबांचा आवाज ऐकताना मन प्रसन्न झालं। शाळेत जायचं होतं, पण मुसळधार पावसामुळे शाळेला सुट्टी जाहीर झाली। मग आम्ही भाऊ बहीण एकत्र येऊन पावसात भिजायला गेलो। आईने आम्हाला रेनकोट घालायला सांगितलं, पण आम्ही छत्र्या घेऊनच पावसात भिजायला बाहेर पडलो। रस्त्यावरून पाणी वाहत होतं, चिखलातून पाय ओले होत होते, पण त्यात एक वेगळाच आनंद होता। खूप दिवसांनी पावसात भिजण्याची मजा अनुभवली। पाण्याचे थेंब केसांवरून वाहत होते। आम्ही रस्त्यावर भिजलो, एकमेकांवर पाणी उडवलं। झाडांवरून टपकणारे थेंब, वाहणारे छोटे झरे आणि थोडा थोडा धुक्कट आकाश, हे सर्व दृश्य मनात कोरलं गेलं। दुपारी आईने गरम गरम कांदा भजी आणि चहा दिला। पावसात असे गरम खाण्याचे पदार्थ मिळाले की आनंद दुप्पट होतो। खिडकीत बसून भजी खाताना बाहेर पावसाकडे पाहणे म्हणजे स्वर्ग सुखच। मग आम्ही टीव्हीवर एक चित्रपट पाहिला आणि खूप मजा केली। संध्याकाळी आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसलं। रंगांची ती कमांड पाहून आम्ही भारावून गेलो। थोड्याच वेळात आकाश पुन्हा स्वच्छ झालं आणि थंड वारा वाहू लागला। निष्कर्ष, पावसातला हा एक दिवस मनात कायमचं घर करून राहिला। निसर्गाच्या सानिध्यात असा एक दिवस मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे। निसर्ग आपल्याला आनंद देतो, फक्त आपण त्याला वेळ द्यायला हवा। अशा पावसाळी दिवसात अनुभवलेला आनंद खूप खास असतो। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।